आता 30वा प्रश्न, रांजण खळग्यांसाठी प्रसिद्ध असणारे निघोज हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आहे? तर पारनेर तालुक्यामध्ये. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे वरून खाली जायचं आहे? वर सगळ्यांना माहिती आहे ऑब्व्हियसली, तापी वर आहे. तर गोमती आणि गिरणा माहीत हवं की सगळ्यात वर तापी अशी वाहते, इकडे गोमती आहे, इकडे गिरणा नदी आहे, हे लक्षात ठेवायचं. जर हे माहीत असेल तर आन्सर आपलं बरोबर येतं. गोमती, बुराई, पांजरा, बोरी, गिरणा. आणि फेमस ट्रिक पण आहे, गोआई पांजबोगी. खालीपैकी विधानं पहा, योग्य विधानाची निवड करा. पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे. तापी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तापी नदी पूर्व दिशेकडे वाहत जाते. तापी नदीची खोरे हे तापी पूर्णा खोरे म्हणून ओळखलं जातं. तर योग्य विधान कोणतं आहे? पूर्णा माहिती आहे तापी नदीची. पूर्णा ही गोदावरीची पण आहे, पण तापीची आहे पूर्णा. तापी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तापी नदी पूर्वे, आता पूर्वकडे का वाईल ती? पश्चिम वाहिनी बोललंय तर तापी नदीचं खोरं तापी पूर्णा खोरं म्हणून ओळखलं जातं. अ ब ड. ज्यांना व्हिडिओ जर बोर होत असेल पण हे करायचं असेल त्यांनी थोडं स्पीडली बघून घ्यायचं. बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहे? तर बालाघाट पर्वत आपण परत केव्हा तेच बघतोय, गोदावरी आणि भीमा. खालीपैकी कोणती नदी गोदावरी नदीच्या बाजूची उपनदी आहे? खालीपैकी कोणती नदी गोदावरी नदीच्या बाजूची? तर मांजरा. उजव्या बाजूची विचारलंय, मांजरा. आता दूधना पण आहे, मांजराचीच दूध नाही, पण मांजरा मेन आहे ना. आणि उजव्या बाजूची विचारली. खालीपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी सिद्धेश्वर धरणं बांधली आहे? आता येलदरी आणि सिद्धेश्वर सर्वांना माहिती आहे, माहीत नाही, पण परभणी तालुक्यामध्ये येतं. आणि तर मग कोणती नदी? तर गोदावरी पूर्ण फेमस, कारण गोदावरी पूर्ण परभणीमधून जाते. त्यानंतर आता पेनगंगा, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी यांचा उगम. पेनगंगाचा बुलढाणा. आता बुल आहे ना, बुल इंग्लिशमधला बुलने जर मारलं तर काय होतं? पेन होतो, इंग्लिशमध्ये पेन होतं, तर पेन बुलढाणा. कृष्णा महाबळेश्वर साताऱ्यामध्ये. तुंगभद्रा कुठे? गोमंतक शिखरात, हे लक्षात ठेवलं. तुंग गोमंतक. कावेरी ब्रह्मगिरी डोंगर रांगांमधून. आणि गोदावरी पण तिथून येते. खालीपैकी कोणत्या नद्या खसदरीतनं वाहतात? खसदरीतनं वाहणाऱ्या नद्या तापी आहे, नर्मदा आहे, महानदी, दामोदर, बाकी तर नाही वाहत. त्यानंतर खालील विधानांचं सत्यता तपासा. सातमाळ अजिंठा डोंगर रांगांमुळे गोदावरी नदीचं खोरं तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेलं आहे. सातमाळ अजिंठा, गोदावरी, तापी गोदावरी आधीच सांगितलं. सातमाळ अजिंठा, नर्मदा, तापी, सातपुडा येतं. गोदावरी नदीचं खोरं भीमा नदीचं हे शंभू महादेव. कसं काय? गोदावरी आणि भीमा आधीपासून बघतोय, बालाघाट डोंगर रांग येते, ते इथे शंभू दिलेलं आहे. शंभू महादेव कसं येईल? हरिश्चंद्र येईल, हरिश्चंद्र बालाघाट. आणि शंभू महादेव ही कुठे येते? कृष्णा आणि भीमाच्या मध्ये. त्याच्यानंतर योग्य जोड्या. आता हा प्रश्न कॅन्सल झाला आहे कारण आन्सर नव्हतं माहीत. आता क्रोमाईट उस्मानाबादमध्ये नाही येत, क्रोमाईट येतं भंडारा, गोंदिया आणि नागपूरमध्ये. मॅग्नीज कुठे येतं? मॅग्नीज भंडारा. मांग भंडारा असं लक्षात ठेवायचं. बॉक्साईट कोल्हापूरमध्ये, बॉक्सिंग करतो किंवा बॉक्साईट कोल्हापूर लक्षात ठेवा. चुनखडी यवतमाळमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे, वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखवला आहे. खालीपैकी कोणता प्रशासकीय? जुना प्रश्न आहे, कदाचित आता येणार नाही असा. औरंगाबाद विभाग आहे, तेव्हा बोलायचे सस्यासारखा दिसतो. नदीकाठावरील शहरं नदी यांच्या जोड्या जुळवून योग्य पर्याय. आता पांजरा, धुळे. पांजरा कुठे येतं? धुळ्यामध्ये येतं. तापी माहिती आहे, भुसावळ जळगाव साईडला तापी आहे. पांजरा धुळ्यामध्ये. धोम पवनार लक्षात ठेवा. धोम. प्रवरा संगमनेर, प्रवरा नदी संगमनेर गोदावरीचीच आहे. खालीपैकी कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्यांचे 100% भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्यात येत नाही? आता बघा, आता मागे पाहिलं संगमनेर, प्रवरा, थोडा ही नाळजप, हिंगोली, नांदेड, लातूर, जालना, परभणी. मागे परभणीचा प्रश्न पाहिला होता. नांदेड, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, ही नाळजप याच्यामध्ये 100% येतं. बाकी ठिकाणी पण येतं, पण यांच्यामध्ये 100% या जिल्ह्यांमध्ये गोदावरीचं खोरं येतं. खालील कोणत्या महत्त्वाची शहरे तापी पूर्ण खोऱ्यात वसलेली आहे? आता तापी माहिती आहे सर्वांना, वरच्या साईडला आहे, म्हणजे सीमा ज्यांना माहिती आहे जिल्ह्यांच्या त्यांना माहीत असेल. धुळे जळगावमध्ये येतं फिक्स. त्यानंतर येतं अमरावती, अकोला, भुसावळ. आता धुळेमध्ये येतं, पण भंडारा अमरावतीमध्ये, भंडारामध्ये नाही येत. भंडारा कुठे? गोदावरी येते. त्यानंतर मग ऑप्शन आहे अ आणि क.
कोळशा साठ्यांकरिता ओळखले जाणारे नदीखोरे, तर कोळशासाठी वैनगंगा आणि वर्धा. कोळसा नागपूर विभागामध्ये वर्धा वैनगंगा नदी आहे तिथे. दक्षिणेकडून उत्तरेकडे खालून वर जायचं आहे आपल्याला. आता खालून वर म्हणजे कृष्णा माहिती आहे, पण कृष्णा अशी जाते. कृष्णाच्या खाली आहे वारणा नदी. तर वारणा, कृष्णा, नीरा, भीमा हा क्रम येईल. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तेरणा, प्रवरा, मांजरा. भातसा पाहूनच कळून जातं कोकणाची नदी आहे. उल्हासची आहे उपनदी. त्याच्यानंतर मुख्य नद्या आणि उपनद्या. तापी, पांजरा. तापीची पांजरा आहे, धुळ्यामध्ये असते. गोदावरी इंद्रायणी तांदूळ कोण खातं बरं? भीमा खातो. भीमाची आहे. गोदावरीची प्रवरा, कृष्णाची पंचगंगा. 48 मध्ये ही मुळा नदीची उपनदी आहे. कोणती आहे? पवना आहे. वेलकुडाळी, आंबी कधी पाहिली का? ती आहे कोकणाची. येरळा ही एकमेव नदी आहे कृष्णाची, जी त्याला वरून मिळते. वरून कृष्णाच्या डाव्या साईडला वरून येते आणि मिळते. भीमा, गोदावरी, तापी तर येणार नाही. त्यानंतर 74 डिग्री पूर्वांश विसरून जाते. महाराष्ट्रातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणती येते सांगायचं आहे. वरून कोणती येते? वरून तुला माहिती आहे की तापी, गिरणा ही सगळ्यात वर आहे. आणि कोयना ही कृष्णाची आहे, तर सगळ्यात खाली येईल. आता नीरा आणि कुकडीमध्ये सगळ्यात आता वर कोणती आहे? गिरणा. त्यानंतर खाली येते आपली कोयना. इथं क्रम पण दिलेला आहे, पण त्याच्या आधी हे नीरा आणि कुकडीमध्ये सगळ्यात पहिले कोणती येते? तर कुकडी येते आणि त्यानंतर नीरा येते. कारण उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली जायचं आपल्याला. खाली जायचं आहे. ऑप्शन येईल अ क ब ड म्हणजे गिरणा, कुकडी, नीरा आणि कोयना हा क्रम येईल. गिरणा, कुकडी, नीरा आणि कोयना. म्हणजे तापीनंतर कुकडी नदी येते, त्यानंतर नीरा येते आणि मग नंतर कोयना येते. स्तंभ अ मध्ये मुख्य नद्या दिलेल्या आहे, ब मध्ये उपनद्या. तापीची कोणती आहे? तापीची माहिती आहे गिरणा, आताच पहिली. यमुनाची चंबळ आहे. गोदावरीची इंद्रावती आहे. कृष्णाची भीमा. आता पांजरा धुळे. कयाधू हिंगोली एकमेव नदी आहे ती कयाधू. कोणाची आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धोम, पवनार. गोदावरी, गंगाखेड. खाली दिलेल्या प्रमुख नद्या उपनदीशी जोडवायच्या आहेत. तर गोदावरीची कोणती? आस नाही, कोणाला माहीत नसेल, पण ऑप्शनने जर गेला आता वशिष्ठी, जगबुडी माहीत असेल तरी आन्सर भेटेल. भीमा, नीरा माहीत असेल तरी आन्सर भेटेल. आणि नर्मदाची उदाई आहे, सुरुवातीला सांगितलं मी. त्यानंतर महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास शिवसागर म्हणतात. कोयना प्रकल्प, शिवसागर. कोयना आपला कृष्णाचा आहे. नाथसागर, जायकवाडी, यशवंतसागर, उजनी धरण, यशवंतसागर, नाथसागर, जायकवाडी. महाराष्ट्रातील नद्यांच्या, आता हे गोदावरीचं आहे. महाराष्ट्रातील नद्यांच्या काठावरील शहरं व नद्या यांचा योग्य क्रम. पंढरपूर कुठे? भीमा नदी. कोल्हापूर शहर कुठे वसले? पंचगंगा. धुळे, पांजरा, हिंगोली, कयाधू. पंचगंगा कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे, बरोबर. कृष्णा, भीमा नद्यांची खोरी, महादेव डोंगररांग, बरोबर. वर्धा, वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात, बरोबर. तिघी बरोबर आहे. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे. तापी कुठे जाते? पश्चिमेकडे जाते. पूर्वेकडे कशी जाईल? आणि उतार तिचा मग ऑब्व्हियसली पश्चिम. वर्धा, वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे, तर बरोबर आहे. अशा वाहतात त्या आणि मिळतात गोदावरीला. उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार कुठे? पूर्वेकडे. आता मग बाकीच्या जास्तीत जास्त 70% नद्या तर पूर्वेकडेच वाहतात, तर मग ब आणि क बरोबर पाहिजे. त्यानंतर आहे खालीपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? वर्धा नदीची उपनदी. आता वर्धा नदीच्या कोणत्या नद्या माहिती पाहिजे? वेमला, निरगुडा, पैनगंगा, रामगंगा. वेमला, निरगुडा, पैनगंगा, रामगंगा. त्याच्यामध्ये निरगुडा आहे आणि सिंधबिंद माहिती आहे. गोदावरीची. मन्याड, पांजरा नदीची आहे. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. उत्तरेकडून दक्षिणेकडे, वरून खाली. आता ज्यांना खाड्या माहिती त्यांना माहीतच असेल. वैतरणा, सावित्री, उल्हास, वशिष्ठी. आता मोठी कोणती? उल्हास मोठी आहे, पण पहिले मोठी येत नाही. कोणती येते? वैतरणा येते. त्यानंतर येते उल्हास. मग अ आणि क बाकीचे ऑप्शन कटून जातात आपल्यासाठी. आणि त्यानंतर बाणकोट आणि दाभोळ. दावदरा, बाणकोट, दाभोळ. तर बाणकोटची सावित्री माहिती असेल तर आन्सर आपला आरामात येऊन जाईल. दूधगंगा कोणाची आहे? दूधगंगा काळम्मावाडी. दूधगंगा. वेळवंडी, भाटघर, पुणे. हा ना वेळ लावतो, हा भाट आहे ना पुण्याचा, हा वेळ लावतो. वेळवंडी. कृष्णा, धोम, भोगावती, राधानगरी. राधाला खूप भोगावं लागतं.
त्यानंतर डॅश डॅश या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो. कोणाचा नेवासाला मिळतो? मुळा आणि प्रवराचा मिळतो. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी यांच्यापैकी गोदावरी 768 किलोमीटर, तापी 724 किलोमीटर, बाकी कृष्णा 882 किलोमीटर. नाही, आय थिंक चुकतं आहे माझं. चला बघू. महाराष्ट्रातील खालीपैकी कोणती नदी पूर्वेकडे पश्चिमेकडे वाहते? पूर्वेकडून पश्चिमेकडे कोणती? म्हणजे पश्चिमेकडे तापी. महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी केली? 1998 केली आहे. 1997 विदर्भ, तापी आणि कोकणाचं स्थापना केली. 1996 कृष्णाची होती. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांची दक्षिणेकडून उत्तरेकडे वरून खालीपर्यंत तुम्हाला दक्षिणेकडून म्हणजे खालून वरपर्यंत जायचं आहे. तर भीमा, कृष्णा, तापी, गोदावरी. गोदावरी येते का? नाही. वर कोणती येते? तापी येते. तर आन्सर आहे आपलं 2. कृष्णा नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांचा योग्य पर्याय निवडायचा आहे. कृष्णाच्या भीमा, घटप्रभा, पंचगंगा, कोयना हा येईल. भीमा, कोयना, पंचगंगा, वैनगंगा. वैनगंगा काय येईल? गोदावरीची, कृष्णाची विचारलेली आहे. पैनगंगा पण नाही येणार. त्यानंतर इथं घटप्रभा, हे तर येणारच नाही. मग भीमा, घटप्रभा, पंचगंगा कोण? तुम्हाला बाकी नद्यांचं जरी माहीत असेल ना तरी आरामात होतं आहे. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? कोणत्या? नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातमध्ये. आता जळगाव पण वाटू शकतं, नाही धुळे वाटू शकतं, नंदुरबार वाटू शकतं कारण सीमा लागली आहे. पण नंदुरबार आन्सर आहे. धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर पाताळगंगा माहिती सर्वांना. आंबा पाताळगंगा या 2 नद्या असतात. सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसले? आंबा नदीच्या काठावर. खालीपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रात सर्वात मोठे खोरे? तर गोदावरी सगळ्यात मोठं आहे. खालीपैकी कोणते उदाहरण खचदरीचं आहे? तर खचदरीचं माहिती सर्वांना. नर्मदा, तापी. पूर्व आफ्रिकेची दरी आणि राहींची दरी. आता राज्यसेवेचा पेपर आहे. तर कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवास प्राणहिता नदी म्हणतात? प्राणहिता कोणाला म्हणतात? वर्धा, वैनगंगा, पैनगंगा हे 3 आहे ना, यांनाच म्हणतात. त्यानंतर ही उल्हास नदीची उपनदी आहे. उल्हासची कोणती आहे मग? काळू आहे. काळू, भाचा, पोशीर या तिघी उल्हासच्या आहे. आणि 50% खोरं तर यांनीच उल्हासमुळेच असतं म्हणे. आणि वैतरणा, तानसा, अजून काय सूर्या. आणि वैतरणाची लांबी किती आहे? 120 आहे. आता उल्हासची 122 आहे. वैतरणाच्या नद्या तानसा, त्याच्यानंतर कोणती आहे? पिंजाळ आणि सूर्या. महाराष्ट्र तापी नदीचं खोरं कोणत्या डोंगर रांग दरम्यान आढळते? तापीचं कुठे आढळते? तर तापी आणि नर्मदा आपण बोलताना असं बोलतो ना, मग सातमाळ इथे आढळते. त्यानंतर येरला नदी खोऱ्यातील खालीपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प आहे? येरळा ही कृष्णाची एकमेव नदी आहे. वरुस, मायने, भाकुचीवाडी हे प्रकल्प आहे तिथे. खाली कोणती तापीची उपनदी नाही? तापीची उपनदी नाही. तर तापीच्या नद्या कोणत्या आहे माहिती पाहिजे. पांजरा आहे, गिरणा आहे, पूर्णा आहे. दुधना नाही आहे. दुधना कृष्णाची आहे. महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे खालून वर आपण जातो तर खालची माहिती पाहिजे. तेरेखोले सगळ्यात खाली येतं. तर मग तिथून मग पहिलाच ऑप्शन आहे. त्यानंतर खालील नमूद महाराष्ट्रातील खाड्या नद्यांचा योग्य जोड्या लावा. आता मनोरी ही दहिसर. मनोरीची खाडी दहिसर आहे. भाटे, काजळी. आता जर हे माहीत नसेल आपली ट्रिक आहे. दावधरा बांधाच्या बजैवी देखते. आता धरमतर, म्हणजे धरमतर जैतापूर. जर कोणाला काही माहीत पण नसेल तरी जैतापूर माहीत असेल तर काजवी आहे. जैतापूर. धरम, पाताळाचा धरम. डचं 2 आहे. तर डचं तुम्हाला 2 दिसते का? एकाच ठिकाणी आहे. तर आन्सर येऊन जाईल. आता मनोरी काय आहे? दहिसर. भाटे, काजळी. भाटे, काजळ लावतो. आणि काजवी काय? जैतापूरला काजवी दिसतात. काजवे म्हणजे माहिती आहे ना लाईट्स, तसं समजायचं. जैतापूरला काजवी, मनोरी दहिसर, भाटे, काजळी आणि धरमतर पाताळाचा धरम. त्यानंतर तापी नदी आणि उपनदी. तापीची कोणती आहे? अनेर कुठे? धुळ्याला. त्याच्यानंतर मांजरा, तावरजा. तावावरजा मांजर तू. तर मांजरा, तावरजा, प्रवरा, मुळा, मुठा या प्रवराच्या आहे. भीमाची घोडे. त्यानंतर गोदावरी नदी परभणी शहराच्या दक्षिणेकडे आहे. गोदावरी नदी कुठे आहे? परभणी शहराच्या कुठे? दक्षिणेकडे आहे का? तर बरोबर. परभणी शहराच्या कुठे? खालच्या साईडला येते ती. परभणीमधून पूर्णपणे जाते. आपण मागे पाहिलं ही नाळ जप ट्रिक होती. पूर्णा ही गोदावरी नदीची उपनदी नाही. तर आहे बाई, नाही कसं काय? हरिश्चंद्र
गडाची उंची काय आहे 1424. आता जुना प्रश्न आहे पण लक्षात ठेवावं लागेल, पुढे आला तर. हरिश्चंद्रगडची उंची काय 1424. 1404 कोणाची मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. खालीलपैकी कोणती नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झालेलं आहे? तर गोदावरी आणि भीमा. भीमा हे ज्वारीचे आहे. सोलापूरमध्ये भीमा नदी आहे ना, तर गोदावरी आणि भीमा. ब. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या दरीतून धूम धरणाचा सुंदर देखावा दिसतो? तर कृष्णाची धूम. त्यानंतर खालीलपैकी नदीचं नाव ओळखा. नदीचं नाव ओळखायचं आहे. मध्य प्रदेशमध्ये उगम पावते अशी कोणती आहे? वर्धा नदीशी संगम झाल्यावर प्राणहिता बनते. वर्धा नदीसोबत संगम झाल्यावर प्राणहिता बनते. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांच्या उत्तर दक्षिण सीमात निर्मिती करते. चंद्रपूर गडचिरोली. पेंच वाघ या उपनद्या आहेत तिथे. तर 83चं काय आहे? वैनगंगा. वैनगंगा ही नदीबद्दल विचारत आहे. वर्धा नदीशी संगम झाल्यावर प्राणहिता बनते. आता पैनगंगा तर येणार नाही आणि ऑप्शन पण नाही, पण वर्धा स्वतः पण नाही येणार, कारण वर्धा बनते ना. वैनगंगा आणि वर्धा मिळून प्राणहिता बनतात. इथंच आन्सर आपल्याला कळून जातं. आणि एक्स्ट्रा आहे की पेंच आणि बाग या उपनद्या आहे चंद्रपूर गडचिरोली यांची उत्तर दक्षिण सीमा बनवते. आता हे नेक्स्ट टाइम प्रश्न आला तर माहिती पाहिजे. खालील नकाशामध्ये खोरं विचारलं आहे, तर कोणाचं खोरं होतं हे असं विचित्र? कोणाचं खोरं होतं? तर हे कृष्णाचं आहे. हे मी असते तरी मला आलं नसतं किंवा. खालीपैकी कोणत्या नदी खोऱ्यात दख्खन लावा बेसाल्टचं अधिक्य नाही? दख्खन लावाचं अधिक्य नाही आहे. तशी कोणती नदी आहे जिथे दख्खन लावा या बेसाल्ट खडकाचं अधिक्य नाही आहे? तर वैनगंगा ही नदी आहे, कारण वैनगंगा विदर्भात येते. तापी, पूर्णा या कुठे येतात? आपल्या महाराष्ट्र पठारावर रस्ता आहे बेसाल्ट खडक, तर वैनगंगामध्ये कसं काय राहील? तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचं आहे? आता किनारपट्टीचं आणि पर्वतीय आहे का? पठारी अंतर्भागातील पर्वतीय, किनारपट्टी पठारी अंतर्भागातील हवामानाचं संमिश्रण. तर 86चं आन्सर काय? 3 आहे. जर सगळ्यात मोठा प्रश्न असं समजून जरी टिक केलं तरी बरोबर येईल. आणि किनारपट्टी पठारी, आता तापी मग आपलं महाराष्ट्र क्रॉस करून पण पुढे जाते ना पश्चिमेला, म्हणून किनारपट्टी पण येईल, पठारी पण येईल. खालील धरण प्रकल्पांचा क्रम त्यांच्या असलेल्या दशलक्ष घनमिमी क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमाने लावायचा आहे. म्हणजे सगळ्यात कमीपासून सगळ्यात जास्तकडे लावायचा आहे प्रकल्पांचा क्रम. आपलं आन्सर येतं 4. आता हे माहिती असेल तरच जमेल. धरण प्रकल्पांचा क्रम लावायचा आहे. तर सगळ्यात मोठं कोणतं आहे जर माहीत असेल ना, की जायकवाडी. गोदावरी नदी मोठी आहे, मोठं जायकवाडी आहे. तर हे 2 ऑप्शन आपल्याला भेटून जात आहे. आणि त्यांनी देऊनच ठेवलं आहे अ, ड, क. आता ब आणि ई मध्येच आपल्याला ब आणि ई मध्ये विचारलं की कोणतं मोठं आहे? तर भंडारदरा हे मोठं आहे, नगरमध्ये येतं, नगर तालुक्यामध्ये. भाटघर माहिती आहे, पुण्यामध्ये येतं, वेवंडी नदीवर येतं. तर भंडारदरा हे सगळ्यात लहान आहे. त्यानंतर भाटघर आहे. जायकवाडी सगळ्यात मोठं मध्ये. त्यानंतर येतं जायकवाडीपेक्षा लहान पेंच तुटला दो, त्याच्यापेक्षा लहान वारणा, कृष्णाचं वारणा. नदीचं खोरं ओळखा. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये उगम पावते. बैतूलमध्ये उगम पावते. आता तापी बी वाटू शकतं पण नाही, ते नाही आहे. तिच्या पूर्वेकडे वाहणारे पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. वेमला, निरगुडा, बोर, नंद. हे वाचताच कळायला पाहिजे की वर्धा नदी आहे. वर्धा अमरावती यवतमाळ जिल्ह्यांची सरहद्द, तर वर्धा याच्यातच लिहून ठेवलं आहे वर्धा. जलविद्युत प्रकल्प येलदरी कोणाचा आहे? वरसगाव, भाटघर. आपल्याला भाटघर माहिती आहे. भाटघर. येळवंडी. भाटघर काय? येळवंडी. 69चं काय दिलं आहे? 3 दिलं आहे. पहिल्याचं काय? 3. येलदरी, पूर्णा. यायचं आहे तर तू पूर्ण ये. येलदरी, पूर्णा. वरसगाव, मोसे काय? वरसगाव. भाटघर घाटघर काय? प्रवरा. आणि भाटघर काय? येळवंडी. एक माहिती जरी असलं तरी पॉसिबल नव्हतं आपल्याला, त्यामुळे सगळे माहिती पाहिजे. येलदरी, पूर्णा, वरसगाव, मोसे, घाटघर, प्रवरा. घाट कुठे? प्रवरा नदी कोणाची? आपली गोदावरीची. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि जर माझं काही चुकत असेल तर मला कमेंटमध्ये सांगत चला. गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील 49% बरोबर आहे. तापी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील 16.96 क्षेत्र. भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात. हां, अ आणि क ना फिक्स बरोबर वाटतं मला, अ आणि क. आणि ते सगळ्या याच्यात दिलेलं. ही घोड, इंद्रायणी, नीरा या भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या आहे. घोड, इंद्रायणी, नीरा भीमाच्या उपनद्या, हे लक्षात ठेवायला पाहिजे. परत आधी पण येत होतं. म्हणजे हे तापी नदीचं खोरं आहे. इथे कन्फ्युजन जरी झालं तरी ऑप्शनमध्ये आपल्याला बरोबर येतं. तापी आणि गोदावरी नद्यांचे खोरे कोणत्या डोंगर रांगांमुळे वेगळी झाली आहे? तापी, गोदावरी. पहिलं नर्मदा, तापी, सातपुडा. तापी, गोदावरी कुठे?
तापी आणि गोदावरी कुठे येते मग? अजिंठा. 91चं काय 4 बरोबर. खालीपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी? तर पंचगंगा फिक्स राहते, तिथली फेमस आहे ती पंचगंगा. त्यानंतर 93 प्रवरा नदी. आता सांगायचं आहे कोणती, लांबी किती. तर याचं काय, प्रवरा नदी ही 606 मिमीची येते. आता याच्यामध्ये आपल्याला माहीत नाही राहत, मोस्टली तरी माहीत नाही राहत. तर याचं काय आहे, प्रवरा काय येते 606. मागे पाहिलं होतं पण आपण की क्रमलावामध्ये पाहिलं होतं हा प्रश्न. प्रवरा 606 इथं डायरेक्टली विचारला. पूर्णा 797 आहे. मांजिरा 800, माणेर 900. तर बघायला गेलं ना, सगळ्यात मोठी माहिती पाहिजे की माणेर ही मोठी आहे. मोस्टली आता हे असं माहिती नाही राहत, सोडून द्यायचं. भीमा ही कृष्णेची उपनदी किंवा तुक्का बी मारू शकता. 1 2 3 4 तुक्का पण मारता येतो. खालील विधान पहा. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरची उपनदी. आता भीमा अशी वाहते आणि ती तिच्या उजव्या तीरावर म्हणजे इकडनं येते का बरं? हां. भोगावती ही सीना नदीची उपनदी. भोगावती सीनाची आहे, माहिती असतं, सगळं बरोबर आहे. उजनी धरण जलाशय, कोयना धरण जलाशय यांना काय बोलतात? तर उजनीला यशवंत सागर आणि कोयनाला काय येईल मग? शिवाजी की संभाजी? आताच पहिला आपण शिवाजी म्हणजे 95चं काय 4 आहे. मागेच प्रश्न आला आहे. खालीपैकी कोणत्या 5 नद्यांनी मिळून पंचगंगा नदी बनलेली आहे? तर कोणत्या आहेत त्या 5? कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी, भोगावती. कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी, भोगावती. आणि जोड्या लावामध्ये तापी, अनेर धरण माहिती, अनेर धरण मी असं लक्षात ठेवलं आहे. त्याच्यानंतर गोदावरी, गोदावरीची इंद्रावती, भीमाची काय पवना, कृष्णाची घटप्रभा. ही जी घटप्रभा नदी आहे ना, ही महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा निर्माण करते, माहिती पाहिजे. ताम्रपर्णी, घटप्रभा या नद्या. पूर्णा नदी प्रकल्पांतर्गत पूर्णा नदीवर बांधलेली 2 धरणं कोणती आहे? कोणती? आताच पाहिली, येलदरी आणि सिद्धेश्वर आहे. परभणी. खाली प्रस्तुत माहितीवरून डोंगररांग ओळखा. गोदावरी व तापी नद्यांची जलविभाजक ही डोंगररांग तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा ही पश्चिम पूर्व आहे. गोदावरी, तापी, डोंगररांग विचारताय कोणती असेल मग? गोदावरी आणि तापी बोलता येते. नर्मदा, तापी, गोदावरी. तर मध्यभागी कोणती येते? सातमाळा, अजिंठा. महाराष्ट्रातील हे एवढं वाचायची गरज नाही ना, पण मी सांगते. पूर्वेस मंद उतार तर पश्चिमेस तीव्र असतो हिचा. पूर्वेला काय असतो? मंद 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 मंद. पश्चिमेला तीव्र उतार असतो आणि पूर्वेकडे उंची कशी होत जाते? कमी 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 कमी. महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा. तर पाणलोट क्षेत्रफळाच्या क्रमानुसार सांगितलेलं आहे. तर अ, ब, क, ड. तुक्का मारणाऱ्यांसाठी भारी आहे. वर्धा, कोयना, उल्हास, सावित्री. काय विचारलं आहे? नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम विचारला आहे. तर वर्धा, त्यानंतर कोयना, उल्हास आणि सावित्री. कोकणची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे कोणी निश्चित केलेली आहे? तर उत्तर आणि दक्षिण कोणत्या 2 नद्या आहे ज्या वर आणि खाली, उत्तर आणि दक्षिण? तर ज्यांना माहिती आहे की रायगडमध्ये कोणत्या येतात ते फिक्स करू शकतात याला. दमणगंगा आणि तेरेखोल पण येतात, नाही सॉरी, दमणगंगा ही सगळ्यात वर आहे आणि तेरेखोल ही सगळ्यात खाली. काय विचारलं? उत्तर आणि दक्षिण विचारलं आहे, म्हणजे उत्तरेचं टोक आणि दक्षिणेचं टोक विचारलेलं आहे. दमणगंगा ते तेरेखोल. आणि असंच सांगतात कोकणची लांबी दमणगंगापासून तेरेखोल किंवा पालघरपासून खाली काय येतं? कोल्हापूरचं चंदगडपर्यंत. त्यानंतर कोकणच्या नकाशामध्ये नदी दाखवली, तिचं नाव कोणतं आहे ते सांगायचं आहे. काही विचारतात आपल्याला. मुचकुंदी काय नाव आहे? 3 आन्सर आहे. जगबुडी नाव आहे, जगबुडी. कोकणामध्ये कुठे आढळते जगबुडी? इथे म्हणजे कुठे? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये. महाराष्ट्रामध्ये 12माही वाहणारी नदी कोणती? 12ही महिने वाहते अशी नदी कोणती आहे महाराष्ट्रामध्ये विचारली. 12माही नद्या या कुठे आढळतात? पहिले हे माहिती पाहिजे. तर 12माही नद्या या हिमाचल प्रदेश वगैरे, म्हणजे महाराष्ट्रात तर अशी कोणती नदी नाही आहे जी 12माही वाहेल. तर इथं तर ह्या तर नाही आहेत, तर कोणतीही नाही ऑप्शन आहे. गोदावरी नदीचं खोरं उत्तरेकडे सातमाळा, अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेकडे हरिश्चंद्र बालाघाट. म्हणजे विचारलं की गोदावरी खोरे आहे ना, नर्मदा, तापी, गोदावरीच्या वर म्हणजे आपल्याला माहिती आहे की अजिंठा, सातमाळा आणि खाली कोणतं येतं? हरिश्चंद्र बालाघाट. गोदावरी, भीमा नदीचं खोरं वर कोणती आहे? हरिश्चंद्र बालाघाट आणि खाली शंभू महादेव. बरोबर आहे. सातपुडा पर्वतरांग, अस्तंबा डोंगर आहे. तर बरोबर आहे. अस्तंबा कुठे मला कमेंटमध्ये सांगा किंवा मी सांगते, नंदुरबारमध्ये. गोदावरी नदीला वृद्धगंगा म्हणतात. तर इथं आहे ना
कॅन्सल झाला आहे प्रश्न. का कॅन्सल झाला आहे? गोदावरी नदी भारतातली जुनी नदी आहे, खरं आहे. गोदावरी नदीच्या काठावर तीर्थस्थान आहे, त्याच्यामुळे तिला दक्षिण गंगा म्हणतात. तीर्थस्थान आहे म्हणून दक्षिण गंगा, आणि जुनी आहे म्हणून वृद्ध गंगा. आता माहीत नाही का बं कॅन्सल केला. खालीपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे नगर यांची नैसर्गिक सीमा बनवते? कोणती आहे? भीमाच नदी आहे. पुढेपैकी कोणती योग्य विधान? सहस्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे. वणी हे गाव निरगुडा नदीवर आहे. आता निरगुडा कोणाची आहे मला सांगा कमेंटमध्ये. त्यानंतर योग्य विचारलेलं आहे, सहस्रकुंड धबधबा कुठे आहे मला ते पण सांगा. वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेलं आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीपैकी कोणता क्रम बरोबर आहे? तर उत्तरेकडून आपल्याला दक्षिणेकडे जायचं आहे, तर सगळ्यात खाली कोणती नदी येते आणि सगळ्यात वर माहिती पाहिजे. तर सगळ्यात वर तुम्हाला माहिती आहे सावित्री नदी येते. सावित्री, वैतरणा वगैरे त्या सगळ्या वर येतात. त्यानंतर भारजा, जोग, वशिष्ठी. सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी हे पाठच करून घ्यायचं, वाटल्यास नंबरनुसार येतं. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी कोणती वाहते बाई? वैनगंगा वाहते. कोणती वाहते? वैनगंगा वाहते. त्याच्यानंतर अजून दक्षिण पूर्णा पण आहे, दक्षिण पूर्णा. त्यानंतर अजून कोणकोणत्या आहे मला सांगा. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे दमणगंगा, उल्हास, वैतरणा, वशिष्ठी, सावित्री आणि कार्ली असा आहे. तर क्रम विचारला आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या, बरोबर आहे. भातसा व काळू उल्हास नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. तर भातसा, काळू तर काय येईल? दोघी बरोबर आहे. 110चं काय आहे? 110चं काय आहे? 2 आहे. माय गॉड, फक्त ब योग्य आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. उत्तरेला काय? दमणगंगा आहे, वैतरणा, मग उल्हास, मग वशिष्ठी, सावित्री, मग कर्ली. तर पहिले वैतरणा येते मग उल्हास येते. पहिले वैतरणा येते मग उल्हास येते, लक्षात पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांची टक्के क्षेत्र विचारलेले. पूर्ववाहिनी नद्यांची जास्तीत जास्त किती टक्के राहतं? तर 75%. मोस्टली आपण 70% बोलतो, पण इथं एक्झॅक्ट सांगायचं आहे की 75%. ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पाहून पूर्वेकडे 1450 किलोमीटर वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला कोण मिळतात? आता ब्रह्मगिरी माहिती आपल्याला, गोदावरी तर आहेच, जी ब्रह्मगिरीमधून बंगालच्या उपसागरामध्ये जाते. तर ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे. खालीपैकी कोणती नदी खसदरीतनं वाहते? तर तुंगभद्रा, तापी, दामोदर, तिघी नद्या खसदरीतनं वाहता. महानदी पण आहे. कृष्णा नाही वाहत, पण इथे ऑप्शन कॅन्सल झाला आहे कारण एकच कोणतं तरी चूज. महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी असून सर्वात कमी नर्मदा आहे. बरोबर आहे. गोदावरी नदी खालोखाल, बरोबर आहे का? बरोबर. गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचं क्षेत्रफळ असून गोदावरी, भीमा, बरोबर. त्या खालोखाल कोकणातल्या नदी प्रणाल्यांचा क्रमांक लागतो. तर 114चं आपण काय बोलू इथं? ब चूक आहे. गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचं क्षेत्रफळ असून त्या खालोखाल कोकणातील नदी प्रणाल्यांचं. तर कोकणाच्या नद्या नाही लागत, कोकणाच्या नद्यांनंतर नर्मदा लागते. काय लागते? कोकणाच्या नद्यानंतर. कोकणाच्या नद्या 65 किलोमीटरपर्यंत जातात. नर्मदाचा आहे 54 किलोमीटरपर्यंत. सॉरी, चुकीचं सांगितलं गेलं म्हणून. खालीपैकी गटात न बसणारी नदी शोधा. दूधगंगा, पंचगंगा, गिरणा, सीना. आता गटात न बसणारी नदी शोधायला लावली आहे, तर कसं? या सगळ्या इकडे, ही इकडे. गिरणा तापीची आहे, सीना तर माहिती आहे आपल्याला भीमाची आहे, पंचगंगा, दूधगंगा या कोणाच्या आहे? कृष्णाच्या आहे. या सगळ्या या साईडला पश्चिमेला जातात, पण ही पूर्वेला जातात, पण ही पश्चिमेला जाते. त्याच्यानंतर अजंठा डोंगरांग. आता 116 नाही, कॅन्सल नाही तो. अजंठा डोंगरांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते. तापी गोदावरीला कोण वेगळं करतं? बरोबर आहे. अजंठा डोंगरांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांगाच्या माध्यमातून जाते. तर ते 116चं काय येईल? कारण मला पण नव्हतं माहिती की अजंठा डोंगरांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांग. कोणालाही कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. दोघी अ आणि ब. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे? तर आंबोली घाटाजवळ कोणती नदी आहे? तेरेखोल आहे, ओळखीची पण आहे तेरेखोल.
आंबोली घाट लक्षात ठेवायचं आणि हे पण लक्षात ठेवायचं की अजंठा डोंगररांग चांदूर डोंगररांगाच्या मध्यातून निघतं. त्यानंतर पैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय बोलतात माहिती? प्राणिता. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम? आता वरून खाली सांगायचं आहे तर कृष्णा बरोबर सगळ्यात खालची आहे, बरोबर आहे. तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा. मागे पण आपण क्रम लावला होता. यादी 1-2 मधलं सांगायचं थांब. कोकणाचे किनारी मैदानामध्ये भात, नारळ, आंबे येतात. कृष्णामध्ये ज्वारी, बाजरी, दूध. कृष्णा नदीचं खोरं कोल्हापूर साईडला. तापी खोरं कापूस आणि तेलबिया. तापी म्हणजे खानदेशचा भाग येतो. गोदावरी खोऱ्याचा वरचा प्रदेश. गोदावरी खोऱ्याचा वरचा प्रदेशमध्ये काय येतं? ज्वारी, गहू, ऊस हे सगळं. कारण ते सोलापूरमध्ये पण आहे. ज्वारी भीमा असतं तरी ते चालू असतं. चुकीचा पर्याय शोधा. तर भीमा नदीचं खोरं हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगररांगांच्या दरम्यान आहे. भीमा नदीचं खोरं हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव. बरोबर आहे. गोदावरी नदीचं खोरं सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र, बालाघाट यांच्यामध्ये. तापी नदीचं आता हे कसं लक्षात ठेवायचं? नर्मदा पहिले, मग त्यानंतर येते तापी, त्यानंतर येते गोदावरी, त्यानंतर येते भीमा आणि मग येते कृष्णा. आता यांच्यामध्ये माहिती आहे महादेव, याच्यामध्ये सातपुडा, अजिंठा डोंगररांग. विचारलं काय? भीमा नदीचं खोरं हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव या डोंगररांगांच्या दरम्यान आहे. बरोबर आहे. यांच्या दरम्यान म्हणजे इथे काय येते? गोदावरी आणि भीमामध्ये बालाघाट. गोदावरी नदीचं खोरं सातमाळा, अजिंठा. गोदावरी नदीचं खोरं इकडे सातमाळा, अजिंठा येतं. त्यानंतर बालाघाट या डोंगररांगांच्या दरम्यान आहे सातमाळा आणि हरिश्चंद्र. इथं कोणतं येतं मग? हरिश्चंद्र. इकडे येतं सातमाळा, अजिंठा. तापी आणि गोदावरीमध्ये सातमाळा, अजिंठा. गोदावरी भीमामध्ये हरिश्चंद्र, बालाघाट. केव्हापासून तो एक प्रश्न आपल्याला त्रास देतोय तेच आहे. त्यानंतर इथं काय? कृष्णा नदीचं खोरं शंभू महादेव डोंगर आणि सातमाळा, अजिंठा डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. कृष्णाचं खोरं, हे कृष्णाचं खोरं कोणाच्या बोलले? शंभू महादेव. सातमाळा कुठून येईल? सातमाळा तर इथे तापी आणि गोदावरीच्या मध्ये. अजिंठा, सातमाळा. त्यानंतर आता जलविद्युत प्रकल्प आणि जिल्हा विचारला आहे. भीरा आणि रायगड. रायगड. धोम, सातारा. धोम पवनार पाहत होतो केव्हांचं पण. धोम जलविद्युत प्रकल्प सातारा. भातसा, ठाण्याचे लोक काय खातात? भात जास्त खातात. पवना, पुणे सर्वांचं फेवरेट. पवना डॅम पुण्याचा. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगेमुळे वेगळी होतात. भीमा आणि गोदावरी आता माहिती आहे बालाघाट,